रेल्वेच्या प्रश्नांबाबत मुंबई विभागातील खासदारांच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज चिंतन हॉल येथे संपन्न झाली। या बैठकीत रेल्वे प्रवाशांचे प्रश्न आणि सुविधांवरून ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली। तसेच ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासास गती द्या, ठाणे पनवेल लोकल फेऱ्या वाढवा, कल्याण बदलापूर कल्याण आसनगाव चौथ्या मार्गिकेचे काम लवकर मार्गी लावा, दुरंतो एक्सप्रेसला ठाणे पनवेल थांबा द्या, दिघा मोगली धरण नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरित करा, अशा विविध मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केल्या। या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देत त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन दिले। बैठकीस खासदार श्रीरंग आप्पा बारणे, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार उज्ज्वल निकम, रेल्वे प्रशासनाच्या वतीने राजीव श्रीवास्तव, हरीश मीना, रजनीश माथुर, विवेक सागर, भुवनेश कुमार यादव, अक्षय सक्सेना, पी.के. चतुर्वेदी यांसह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते। रेल्वे प्रशासनातील अधिकारी प्रवाशांना सुविधा देण्यात चालढकल करत असल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीच्या प्रारंभी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे। प्रवाशांना तातडीने मूलभूत आणि पायाभूत सुविधा तातडीने देण्याची सूचना त्यांनी केली आहे।